पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरातल्या याच पार्क मैदानावर 9 जानेवारी रोजी सभा होणार आहे। या सभेमध्ये पंतप्रधान सोलापुरातल्या विविध 6 कामांचा उद्घाटन सोहळा आणि पायाभरणी सोहळा करणार आहेत। या सोहळ्यासाठी पार्क मैदानावर 20 बाय 40 फुटाचा डायस उभा करण्यात आला आहे। या डायसवरती पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल यासह अवघे 11च लोक असतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। या पार्क मैदानावरती 20,000 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार असून पार्क मैदानाच्या स्टेडियममध्ये 50,000 लोकांची बसण्याची व्यवस्था होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सोलापूरचे सुंदरी वादक भीमण्णा जाधव, चिदाण्णा जाधव हे सोलापूरची सुंदरी पंतप्रधानाच्या समोर वाजवणार आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की अवघा कमी कालावधी मिळाला असताना सोलापूर महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन अवघ्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये या पंतप्रधानाच्या दौऱ्यासाठी चांगली तयारी करत आहेत। पंतप्रधानाचा मार्ग सोलापूर विमानतळ ते पार्क मैदान या रस्त्यावरती विविध कामांचा सपाटा जोरदार सुरू आहे। त्यामुळे सोलापूर खऱ्या अर्थाने स्मार्ट झालेला आपण पाहतोय। त्यामुळे आता सोलापूरकरांना उत्सुकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची आणि त्यांच्या भाषणाची। पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी सोलापूरची ही लगबग। सोलापूरच्या पार्क मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे वेध लागले आहेत। या ठिकाणी 20,000 खुर्च्या लावण्यात येत आहेत। स्टेडियम आणि खुर्च्या यावर सुमारे 50,000 लोक बसतील अशी व्यवस्था केली जात आहे। पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी सोलापूरचे सुंदरी वादक भीमण्णा जाधव सुंदरी वाजवणार आहेत। या कार्यक्रमाचे निवेदन मुंबईच्या मानसी सोनटक्के या करणार आहेत। सभेच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा, पंतप्रधान कार्यालयासाठी वायफायची सुविधा केली जात आहे। रंगरंगोटी, बॅरिगेटिंग, साफसफाई यामध्ये महापालिकेचे कर्मचारी गुंतले आहेत। सोलापूर विमानतळ ते सभेच्या ठिकाणापर्यंत चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे। या मार्गावर विविध कामे सुरू आहेत। या मार्गावर उत्कर्ष हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल आणि फौजदार चावडी जवळील मुळे हॉस्पिटल या ठिकाणी प्रत्येक 5 इमर्जन्सी बेडची व्यवस्था आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे। 7 रस्ता येथील VIP विश्रामगृहात पंतप्रधानांसाठी विशेष व्यवस्था केली जात आहे। विश्रामगृह पाण्याने धुवून घेतला जात आहे। एकूणच सर्वच सरकारी यंत्रणा पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दिवस रात्र राबत आहेत। 11 विविध अशा एजन्सीज कडून पंतप्रधानांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे। भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते रेनगर फेडरेशन सोलापूर असंघटित कामगारांचा महत्त्वाकांक्षी 30,000 गृहप्रकल्पांचा भव्य पायाभरणी समारंभ दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी ठीक 10 वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी, केंद्रीय शहर विकास मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विद्यासागर राव, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, गृहनिर्माण मंत्री माननीय प्रकाश मेहता, ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे।
आपले नम्र चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख, रेनगरचे संस्थापक, मुख्य प्रवर्तक आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर आणि रेनगर फेडरेशन सोलापूर सर्व संचालक मंडळ